नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 128 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त काँग्रेसचे नगरसेवक आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. दीपक मानकर हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रबळ दावेदार समजले जातात. सुरेश कलमाडी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याने फक्त दीपक मानकर हेच खासदारकीला पात्र असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मानकरांनी काढलेली ही पदयात्रा हे त्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकलेले समजले जात आहे. केसरी वाड्यापासून सुरू झालेली ही पदयात्रा ओंकारेश्वर पुलामार्गे काँग्रेस भवन येथे समाप्त झाली. या पदयात्रेत मानकरांचे हजारो समर्थक, महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. दीपक मानकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, सबसे कणखर दीपक मानकर, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. पदयात्रेनंतर काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात दीपक मानकर यांनी आपल्या आवाजात देशभक्तीपर सुरेल गाणे गाऊन आपण राजकारणी जरी असलो तरी रसिक पण आहोत याचा जणू प्रत्ययच दिला. या भव्य रॅलीने दीपक मानकरांनी आपल्या विरोधकांना संभल के रहो असा इशाराच दिला आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे शहरातील विविध ठिकाणी उपरोधात्मक आंदोलने करण्यात आली. शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यावेळी उपस्थित होते. PMRD, SRAची नियमावली, माडाला 2.5 FSI, BRT, मेट्रो, रखडलेले उड्डाण पूल, शहराची कायदा सुव्यवस्था यासंबंधींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अधिवेशनात वेळ मागितली, मात्र मुख्यमंत्र्यांनी ती दिली नाही. मुख्यमंत्र्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळत नाही. बाबा आणि दादांच्या भांडणात प्रश्न सुटत नाहीत असे आमदार गिरीश बापट यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता PMRD आणि म्हाडा FSI संदर्भात काउन्सिल हॉल येथे, स्वारगेट उड्डाण पूल संदर्भात स्वारगेट, नदी प्रदूषणावर राजाराम पूल, तर SRAच्या नियमावलीसाठी SRAच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीने उपरोधात्मक आंदोलनाद्वारे मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. आदर्श अहवालाविरोधात शिवसेनेतर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आदर्शबाबतच्या अहवालामध्ये दिवंगत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे, राजेश टोपे या मंत्र्यांसह 12 अधिकारी आणि बेनामी व्यवहार करणारे लोक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र हा अहवाल राज्य सरकारने फेटाळला. आदर्श घोटाळा ही संघटित स्वरूपाची गुन्हेगारी आहे. त्यात सहभागी मंत्र्यांना पदावरून दूर करावे आणि अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे अशी शिवसेनेची मागणी असल्याचे डॉक्टर गोरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना अहवाल फेटाळल्याचे दुःख वाटते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेरविचार करण्याची तयारी दाखवली आहे. सत्ताधाऱ्यांना खरंच वाईट वाटत असेल तर त्यांनी अहवालाची अंमलबजावणी करावी. जनतेच्या दरबारातही आम्ही आवाज उठवू असंही गोरे म्हणाल्या. आदर्श अहवालाबरोबरच स्वाधीन क्षेत्रीय समिती अहवाल, मानव विकास अहवाल, जैवविविधतेसंदर्भातील कस्तुरीरंगन अहवालावर विधिमंडळामध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. अनधिकृत बांधकामांवर लवकर निर्णय घ्यावा. जागेचे 7-12 नावावर असतील तर अशा बांधकामांना परवानगी द्यावी. पुण्याची सुभेदारी नक्की कोणाची या वादामुळे पुण्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे बैठक घ्यावी अशा मागण्या डॉक्टर गोरे यांनी यावेळी केल्या.
विधिमंडळातील चर्चेत सहभाग घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल डॉक्टर गोरे यांनी माहिती दिली. 22 तारखेला शेवटच्या दिवशी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही अनेक वेळा मागणी केल्यानंतर आमच्या त्या दिवशीच्या बिझनेसमध्ये न दाखवता विधान परिषदेमध्ये हा आदर्शचा अहवाल सरकारने इंग्रजीमधली प्रत त्याची आम्हाला उपलब्ध करून दिली. परंतु या अहवाल जरी सरकारने फेटाळला असला आणि एन्क्वायरीज ॲक्टनुसार राज्य सरकार बहुमताच्या जोरावरती हा अहवाल फेटाळू शकलं तरीसुद्धा जनतेच्या दरबारामध्ये आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून यामध्ये जे अनेक मुद्दे आहेत त्यापैकी ज्या मंत्र्यांवरती जबाबदारी स्पष्ट करण्यात आलेली आहेत त्यातले अनेक जण आजही अधिकाऱ्यांच्या पदावरती कार्य करत आहेत. 12 अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी त्यांनी कशा पद्धतीने चुकीचे त्यांनी निर्णय घेतले किंवा कायद्याला कलाटणी दिली, बगल दिली आणि निर्णय घेतले त्यांची त्याच्यामध्ये नावं आहेत. त्याखेरीज अपात्र सदस्य जे आहेत त्यांची नावं आहेत आणि बेनामी व्यवहार कसे झाले याची माहिती आहे. राज्यामध्ये लोकशाही आहे, एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च या आयोगावरती करण्यात आलेले आहेत आणि अशा वेळेला त्यामध्ये ज्यांच्यावरती हा संपूर्णपणे अयोग्य निर्णय घेतले त्यांनी परत तसेच चुकीचे निर्णय घेऊन जनतेच्या हिताला विश्वासघात करू नये या दृष्टिकोनातून सन्माननीय उच्च न्यायालयाने या अहवालामधले जे मुद्दे समोर आलेले आहेत त्या मुद्द्यांच्यावरती राज्य सरकारला कृती करण्यासाठी म्हणून योग्य ते मार्गदर्शन करावं यासाठी म्हणून शिवसेनेच्या वतीने आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही जनहित याचिका जी आहे ती दाखल करण्याच्या सोबत जनतेमध्ये सुद्धा सामान्य लोकांच्या मध्ये सुद्धा या आदर्श अहवालाच्या माध्यमातून कशा प्रकारने जनतेची दिशाभूल झालेली आहे हे देखील आम्ही लोकांशी समोर स्पष्टपणे मांडणार आहोत. 4 राज्यांमधला जो निवडणुकींचा निकाल जाहीर झाला त्यामधून हे स्पष्ट झालेलं आहे की महागाई, भ्रष्टाचार यासारख्या बाबतीमध्ये जनतेच्या मनात प्रचंड अशी चीड आहे. परंतु त्याची कुठली कदर न करता राज्य सरकारने हा अहवाल फेटाळून स्वतःचे पाय कशा पद्धतीने चुकीच्या प्रशासनामध्ये आणि चुकीच्या निर्णयांमध्ये गुंतलेले आहेत हेच त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आणि म्हणून आमची उच्च न्यायालयाकडे ही विनंती राहणार आहे की या जनहित याचिकेच्या मार्फत जेव्हा आमची ती जनहित याचिका दाखल होईल तेव्हा त्याचा तपशील सगळ्या स्पष्ट करता येईल. परंतु मुख्यतः आदर्श अहवालामधून आलेले जे मुद्दे आहेत त्या आधारावरती राज्य सरकारला योग्य ते मार्गदर्शन करावं हे आमच्या जनहित याचिकेच्या मध्ये त्याचा तथ्यांश असेल. असं आहे की सत्तेमध्ये राहून सत्तेचे फायदेही घ्यायचे, सिंचन घोटाळा, त्याचबरोबर राज्य मध्यवर्ती बँकेच्या संदर्भातले प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवरती डॉक्टर विजयकुमार गावित असतील, त्यांचे अनेक मंत्री वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीचे जसे अडकलेले आहेत तसे काँग्रेसच्या मंत्र्यांवरती सुद्धा अनेक विषयांच्यामध्ये दोषारोप आलेला आहे. कॅबिनेटनी हा निर्णय घेतला असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. हा एकदा निर्णय घेऊन त्यांनी आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत त्याच्याशी कायद्याचा किंवा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाचा काही संबंध नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जर का त्याचं वाईट वाटलं असेल आणि फेरविचाराची राष्ट्रवादीची तयारी असेल तर त्यांनी कॅबिनेटमधून हा निर्णय करून या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेणं म्हणजेच त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी सुसंगत अशी भूमिका आहे असं स्पष्ट होईल. अन्यथा विरोधी पक्षाच्या भूमिकेसारखं बोलल्यासारखं दाखवून लोकांची सहानुभूती मिळवायची हा एकीकडे राष्ट्रवादीचा डाव दिसतो तर दुसरीकडे आज ना उद्या कोर्टाकडून जर का या अहवालाच्या संदर्भात काही विचारणा झाली सरकारला किंवा त्यातले मुद्दे घेऊन कोणी याचिका मांडली आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी करणं भाग पडलं तर स्वतःसाठी एक बाजूला पाऊलवाट ठेवायची असाही मुख्यमंत्र्यांचा हेतू असू शकतो. मला असं वाटतं की त्यांना काय हेतू आहे किंवा काय हेतू नाही आहे याच्यात जाण्यापेक्षा एक आपण नेमलेले न्यायाधीश राज्य सरकारने हा अहवाल देतात, त्या अहवालाचा ॲक्शन टेकन करत असताना काही मुद्दे समजा राज्य सरकारला अयोग्य वाटले तरी जे मुद्दे ठळकपणाने मांडलेले आहेत आणि शेवटी तर अहवालाच्या म्हटलेलं आहे की माणसाला किती जमीन लागते हा अतिशय हावरट स्वरूपाचा भूमिका सरकारच्या मधल्या या लोकांची दिसलेली आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की शहाण्याला शब्दांचा मार असं आपण म्हणतो पण जे लोक राजकीय स्वार्थासाठी कोडगे झालेले आहेत त्यांना आता न्यायालयाचाच कुठे ना कुठे त्यांचा अंकुश काम करू शकेल असं मला वाटतं. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स
electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. संमेलनात होणाऱ्या चर्चा या गांभीर्याने व्हायला हव्यात, कारण संमेलनातून जीवनदर्शन घडते, असे परखड मत साहित्यिक डॉक्टर न.म. जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित मासिक मनोरंजनकार कैलासवासी कारमित्र व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना मी पाहिलेली साहित्य संमेलने या विषयावर जोशी बोलत होते. जोशी म्हणाले, साहित्य संमेलनात अनेक ठराव आणि चर्चा होतात, त्यांचा पुढे वर्षभर पाठपुरावा होत नाही. मग असे ठराव कार्यक्रम पत्रिकेवरून काढून का टाकले जात नाहीत? संमेलनात होणाऱ्या चर्चा ठराव गांभीर्याने व्हायला हव्यात, कारण संमेलनातून जीवनदर्शन घडते, असे मत व्यक्त करून जोशी म्हणाले, सामान्य प्रतिनिधी, साहित्य परिषदेचा पदाधिकारी आणि निमंत्रित वक्ता अशा विविध प्रकारे आजपर्यंत सुमारे 30 साहित्य संमेलने जवळून पाहिली. संमेलनांमधून सांस्कृतिक दहशतवाद अनेकदा दिसतो, परंतु त्याला संमेलनाच्या व्यासपीठावर उत्तर दिले जात नाही. अप्रत्यक्षपणे त्याला खतपाणीच घातले जाते. करुणा, वेदना यावर साहित्य तयार होत असते, बाकी साहित्य वेगळे असते. साहित्य संमेलनातील वाद मंथनासाठी व्हायला हवेत, कारण मंथन झाल्यावरच त्यातून नवनीत बाहेर पडते. पूर्वी संमेलनाला जाताना आम्ही सर्व साहित्यिक एकत्र रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात बसून संमेलनाला जात असू. तसेच पूर्वी मुद्द्याला मुद्दा, तर हल्लीच्या संमेलनात मुद्द्याला गुद्दा दिसत आहे, असेही त्यांनी नमूद केले. यशवंतराव होळकरांचा खरा इतिहास जो दडवला आहे तो समजणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केले. महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या महाराजा यशवंतराव होळकर गौरव पुरस्कार वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधाकर जाधवर यांना नरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य सुरेखा जाधवर, डॉक्टर शिवाजी दळणर, संजय सोनावणी, प्रकाश खाडे आदी उपस्थित होते. नरके म्हणाले, पाठ्यपुस्तकामधून आपण यशवंतराव होळकरांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत नेले पाहिजे. होळकरांचा खरा इतिहास जो दडवला गेला तो समजणे गरजेचे आहे. त्यांची चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी जगासमोर येण्यासाठी अभ्यासक्रमात त्यांचे खरे चरित्र समाविष्ट केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, ज्ञान क्षेत्रातील लोकांनी समाजामधील आपले खरे शत्रू कोण आणि मित्र कोण हे सांगण्याचे काम केले पाहिजे. स्त्रियांच्या आदर्श म्हणून अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे समोर येण्याची गरज आहे. जाधवर म्हणाले, देशातील जनतेने महापुरुषांचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे. अनेक बरोबर गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या, भासवल्या गेल्या, आपण त्या पाहिल्या पाहिजेत. दडलेल्या गोष्टी समाजासमोर आणण्यासाठी अनेक जणांनी कार्य केले आहे, ते आजही चालूच आहे, असेही ते म्हणाले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.